हे इथं आपल्याला हँड सोप डिस्पेन्सर बसवायचं आहे, लिक्विड सोप. तर याचं माप घेताना बघा, आपण बरोबर 2 नळाचा काय केलाय, सेंटर काढलाय है ना. आता ह्या 2 नळांमधलं अंतर आहे 13 इंच. मग सेंटर कितीवर येईल रे? 6.5 वर येईल, बरोबर आहे. आता हे 6.5चं माप घेतलंय आणि त्याची हाईट सगळ्याची सारखी व्हावी म्हणून आपण 2-2 इंचावर खुणा केल्या. आता ह्याला छिद्र पाडताना किंवा ह्याला खुणा करताना काय काळजी घ्यायची ते लक्षात घ्या. आता इथं 2 इंचाची खून केली आपण, बरोबर आहे. आता याच्यावर हे डिस्पेन्सरचं स्टँड आपण ठेवतोय. पण आता मी हे लावलंय बघा, आता आपल्याला काय वाटतं हे सरळ आहे, बरोबर आहे. पण हे सरळ असेल याची गॅरंटी नाही. तर आपल्याकडे इथे ट्यूब लेवल आहे बघा. या ट्यूब लेवलने आपल्याला लक्षात येते की ते सरळ आहे का. ते ट्यूब लेवल ज्यावेळेस आपण याला लावू, हा जो बबल आहे मधला, तो एका बाजूला गेलाय म्हणजे ते सरळ लागलेलं नाहीये. तो सरळ बरोबर सेंटरला आलाय. आता आलाय सेंटरला. आता सेंटरला आलाय म्हणजे हे जे डिस्पेन्सरचं स्टँड आहे हे काय आहे, एकदम सरळ काय झालेलं आहे, ते उभा झालेला आहे. ते तिरप नाहीये बघा. हे बघा, बबल सेंटरला आहे. आणि खून करूयात. आता इथे ड्रिलनी काय करायचं, आपल्याला छिद्र पाडायचंय आणि स्क्रूनी हे स्टँड काय करायचं, त्याचं बसवायचंय बघा. आपल्याला 5 mm चं हॅमरचं बीट आहे, हे आता आपल्याला मशीनला लावायचंय बघा. मशीनला बीट लावताना काय करायचं, फक्त हे याच्यामध्ये सरकून द्यायचं. आता हे बसलं. ड्रिलने आता काय करायचंय, आपल्याला होल पाडायचा आहे. ते छिद्र घ्यायचं आणि इथे एक छिद्र घ्यायचं याच्या सेंटरला, बरोबर आपल्याला, बरोबर आहे. रावळ प्लग ही ग्रीप आहे, ह्या स्क्रूला ती निघू देत नाही. असा सगळं स्क्रू आपण या छिद्रामध्ये टाकला तर बघा तो लगेच निघतोय. लक्षात आलं. तर ही ग्रीप आहे, ही ग्रीप त्याच्यामध्ये काय करायची, अशी ठोकून द्यावी लागते, बरोबर. आता बघा मी तिला ठोकतोय आतमध्ये. आता ती ग्रीप ठोकली, पण ते बसूयात. हा, हँडवॉश स्टेशन मध्ये हे हँडवॉश लिक्विड सोप डिस्पेन्सर लावले आहेत. डॉक्टर गणेश रासकर सरांनी हे लेकरांसाठी पाठवले. आणि अद्ययावत हँडवॉश स्टेशन धनगर वस्ती शाळेचं तयार झालं आहे.